आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। एमएससीबीच्या मनमानीमुळे ग्रामीण जनता अंधारात, चोरट्यांचा हैदोस, नागरिकांमध्ये संताप। मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे 12 ते 14 तास वीज पुरवठा खंडित राहत असून त्याचा थेट परिणाम कायदा सुव्यवस्थेवर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कुरुल गावात मध्यरात्री धुमाकूळ घालत नागरिकांना मारहाण करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळ वीज नसल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडालेले असते, ज्याचा फायदा चोरटे घेत आहेत। कुरुल, दातपूर, विरवडे, शिंगोली, तरडगाव, पीर टाकळी या गावांमध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। ग्रामीण भागात 13 ते 14 तास वीज नसल्याने गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। घरात उकाड्यामुळे बसणे कठीण झाले आहे। दिवा लावायला तेल नाही, वीज नाही, तर बाहेर बसले तर साप, विंचू, कोल्हा, लांडगा यांची भीती वाढत वस्त्यांवरील नागरिकांना सतावत आहे। वीज पुरवठा नसल्यामुळे मोबाईल चार्जिंगसाठीही वीज उपलब्ध नसते, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना किंवा नातेवाईकांना फोन करणेही कठीण झाले आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की अंधारामुळे चोरी, मारहाण आणि गुन्हेगारी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। नागरिकांचा आरोप आहे की महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील जनता अंधारात जगण्यास मजबूर झाली आहे। चोरट्यांना संधी मिळण्यामागे वीज पुरवठ्याचाच अभाव हेच मोठे कारण असल्याची चर्चा गावागावात सुरू झाली आहे। जर ग्रामीण भागातील वीज पुरवठा तातडीने सुरळीत केला नाही तर मोहोळ तालुक्यातील गावकरी एकत्र येऊन मुंबईत मुख्यमंत्री यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत। संतप्त नागरिक यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करणारा हा कारभार तातडीने थांबवावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर।